या विभागातल्या जनतेला भेटावं, त्यांच्या समस्या अडचणी अगदी पायाभूत सुविधा शिक्षण वगैरे सर्व क्षेत्रातल्या जाणून घ्याव्यात, काही अडचणी असल्या त्या सोडवाव्यात, काही कामं जलदगतीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा आणि नवीन कामं आली ते योग्य मार्गी लावण्यासाठी आज अधिकारी आणि लोकांचे प्रश्न घेऊन विधानचा रभार आज भरवलेला आहे. काय दिसलं तुम्हाला 3 दिवसामध्ये? खरोखरच अडचणी आहेत, सगळे प्रश्न मार्गी लागले? जनतेचे महत्त्वाचे प्रश्न काय नेमकं एकाने विचार दोघांची प्रश्नाची खरोखरच आपल्याला काय दिसून आलं? सगळे प्रश्न लोकांचे मार्गी लागले की जनता आज नाखुश आहे किंवा नाराज आहे की त्यांचे प्रश्न भरपूर आहेत? नेमकं काय आपल्याला माहिती आहे, नारायण राणेवर जनता नाराज नसते म्हणून ते निवडून आलो, माहिती आहे ना. हा, ते असं नाही, आम्ही स्वतःहून आलो, मला बोलवलं नाही कोणी, स्वतः. आणि ते नाराजीचा प्रश्न नाही. भारत सरकारमध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यात आहे, या सरकारवर जनता खुश आहे, समाधानी आहे, याचा प्रत्यय मला या दौऱ्यात आला. या दौऱ्यात आला. जनता नवीन प्रश्न आणतायत, कोणा रस्ते पाहिजे, कोणा पाण्याची अडचण आहे, हे नवीन निर्माण झालेले प्रश्न आहेत. ते प्रश्न लवकर कालावधीत मार्गी लावावे हा माझा एक उद्देश. अधिकारी वर्गाशी पण माझी भेट झाली. या जिल्ह्यामधून काही नवीन रस्ते होत आहेत. ते नवीन रस्ते होत असताना, प्लॅनिंग करत असताना त्या नवीन रस्त्याच्या बाजूला उद्योगधंदे यावेत, त्यासाठी आतापासून काही रिझर्वेशन ठेवा, जागा उपलब्ध करून ठेवा. जसं रत्नागिरी कोल्हापूर रस्ता, नुसता रस्ता होऊन फायदा नाही, तर तिथे औद्योगिक दृष्टीचा विचार करून, पर्यटकाच्या दृष्टीने विचार करून त्या ठिकाणी सुविधा साठी जागा प्लॅनिंग डिपार्टमेंटने करावं. यासाठी माझी सकाळी बैठक 10 वाजता झाली. अधिकारी सगळे व्यवस्थित आमचं चाललं आहे आणि त्यात तुमच्या सर्वांचं सहकार्य असावं. आशीर्वाद मानणार नाही, का आशीर्वाद उद्धव ठाकरेच देतात. त्यांची भाषा तशी आहे ना. सर, जनतेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या 3 दिवसात काय होता? जनतेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता? वीज, पाणी, रस्ते, सगळं. असं काय नाही, काही गावात रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, ब्रिजचा आहे, साकवाचा आहे, सगळे प्रश्न आले. शाळा, काही वर्ग पडलाय त्यासाठी निधी, असे विविध प्रकारचे आहे, सगळ्या प्रकारचे. दादा, जनता दरबारमध्ये तुम्हाला काय अपेक्षित असतं? लोकांनी कोणते प्रश्न, कोणते मुद्दे आणावेत विशेष करून? एक काय असतं, जनता दरबारामध्ये मी अधिकारी पण सहभागी करून घेतले होते. जनतेचे प्रश्न जेव्हा येतात, ते अधिकाऱ्यांनी ऐकावेत, त्यांच्या भावना ऐकाव्यात आणि भावनाचा आदर करून प्रश्न जलद गतीने सोडवणं. काय प्रश्न 12 महिने 6 महिने हे का लागावे? नियमात नसेल तिथे रिजेक्ट करा, पाठवून द्या. नाही नियमात असतील तर विलंब लागू नये असं मला वाटतं. आणि मग त्या दृष्टीने इथलं प्रशासन काम करतंय. कुठे मला पर्पजली हेतू पुरस्कार काम थांबवणं हा इथल्या अधिकाऱ्यांच्या वर्गाचा ॲटिट्यूड दिसत नाही. प्रश्न मार्गी लागणाऱ्याचं नाव दादा आहे. दादा 3 दिवसामध्ये मला वाटतं का या सगळ्यांनी लायसन दिले का? तुम्हाला विचारावं. 3 दिवसामध्ये ऑन द स्पॉट काय प्रश्न सुटले? दरबारातून 3 दिवसाच्या अधिकारी वर्गाच्या कामगिरीवरती आपण समाधानी आहात? समाधान शब्द केव्हा वापरावा मला चांगला कळतो. काम अतिशय चांगलं चाललंय हे त्याचं उत्तर आहे. विकासात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या सुख सोयी आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यापासून सगळे विषय चर्चेला गेले. बेकारीपासून, गरिबीपासून, शिक्षण, सगळे विषय चर्चा केले. हे सर्व विषयामध्ये अधिकारी वर्गाने कसं काम करावं हेही सांगितलं. ते काय करतायत हे जाणून घेतलं. दोन्ही कसं एका दिवसात जनता दरबार म्हणजे बाबा समृद्धी आणली अशी समज करून लिखाण करू नका. समजून घ्या आणि लिखाण करा. येत्या काळामध्ये केंद्राकडनं कोकणावरती काय अपेक्षित आहे? अपेक्षित आहे ते देतं ना. केंद्र, राज्य सरकार कोकणासाठी केंद्राकडे जे मागतं ते केंद्र सरकार कमी पडू देणार नाही. मी तिथे खासदार आहे, एवढे लक्षात ठेवा. परतीच्या पावसामुळे कोकणातल्या भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांना अपेक्षा प्रशासनानं मदत करावी. मदत सर्वे होऊ दे ना. विदाऊट सर्वे मदत कशी करतात?
आणि आमचं लक्ष आहे ना, आम्ही डोळस आहोत. जाता येता पाहतो ना आजूबाजूला, परतीचा पाऊस काय एकूणच पावसाने अन्य ठिकाणी सर्वे झाला, नुकसान भरपाई मिळते. कोकणातही मिळावी, नुसती भातशेती नाही. या शेवटच्या टप्प्यानं ऑक्टोबर नोव्हेंबर पाऊस पडणं मोहरावर, आंब्यापासून मोहरावर परिणाम करणार का प्रमाणात? कारण ओलावा जेवढं जमिनीत राहील, आपल्याला सांगतो आंब्याचं, तेवढं मोहर कमी येतो. कळलं ना? आंब्याचा पण मी अभ्यास केला. ओला दुष्काळाची परिस्थिती, ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती आहे का? मी भविष्यवाणी नाही सांगत. दादा म्हणजे जलद नाही मिळणारे ठिकाण, त्या 3 दिवसामध्ये का ऑन द स्पॉट निर्णय झाले? काय लोकांचे प्रश्न मार्गी लागले? लगेच झाले, लगेच सांगितले. किती लागले असे प्रश्न? नाही ना, ते आम्ही नंबर नाही काढले. इथे 105 निवेदन आली, करायला वेळ लागेल ना, आणि ते उत्तर बंधनकारक नाहीये. दादा 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे सत्यासाठी निवडणूक आयोगावर. आपण कुठली महाविकास आघाडी? उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, राज ठाकरे ते कोण आहेत? काय काम करतात का सामान्य लोकांचं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, काय केलं कोकणासाठी? काय दिलं सांगा ना मला. त्याला बोलायचं काय अधिकार नाही, त्या नाव घेऊ पण नका हो. मोर्चा काढणार हो, आम्ही जिवंत आहेत दाखवायला. आम्ही म्हणजे त्यांचा पक्ष जिवंत आहेत दाखवायला काहीतरी करतो. आता जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका आहेत ना, काहीतरी मिळतं का? आपल्या पत्रावळीवर काय एखादी भाजी पडते का? हाच प्रयत्न करतात. फोड पडली तरी फार झालं. आगामी निवडणुकीमध्ये एका बाजूला शिवसेनेचे आमदार आपल्या सोबत आहेत, एकंदरीत जिल्ह्यातले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुती संदर्भात काय चित्र असेल? वरिष्ठ निर्णय घेतील तो, मी निर्णय घेत नाही. आणि मी अपेक्षा सांगत नाही, पक्षहिताचं जे असेल ते आमचे नेते जे असतील ते निर्णय देतील, त्यात मी पण असेल. पण सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्र्यांनी सोबळावरती निवडणुका लढवल्या. नाही, पालकमंत्री म्हणजे सर्व मत नाही. पालकमंत्री कुठल्याही पालकमंत्र्यांनी असं मत जाहीर करू नये, या मताचा मी आहे. पक्ष जो निर्णय देईल तो. सर दादा म्हणजे आता मैदानात बाहेर पडलेत आपण साहेब, म्हणजे आता निवडणुकीचे बिगुल वाजला आम्ही समजायचं का? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरोखर काय चित्र असेल? मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांचा महापौर असेल. संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र काय असेल? महाराष्ट्र मॅक्झिमम 80% या निवडणुका ज्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, हे आमची युती जिंकणार. दादा ऑक्टोबर महिना संपत आलाय, नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे 2च महिने शिल्लक आहेत. मुंबई गोवा महामार्गाबद्दलचे टार्गेट्स हे डिसेंबर पर्यंत दिले गेले. नाही, पावसाळा डिले झालाय म्हणून झालेत ते डिसेंबर दिले जाते. आता मी गेलो का नितीन गडकरींना भेटेल, कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण काम साईटवरचं आहे का ते मी शब्दामध्ये नाही ना हे करू, कमी करतो. मी आता त्याच्या आल्या पहिलं मी त्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, चीफ इंजिनियर सकट, आणि त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं. तर मी सगळे मागून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये डिसेंबरपर्यंत म्हणजे फार मुश्किल नाही, कारण पाऊस आजही थांबत नाही ना, आजही थांबत नाही. हे त्यांची कुठली आघाडी म्हणतात उद्धवची, ती पाऊस थांबू शकत असेल थांबावा, आम्ही करू. दादा बच्चू कडूंसह महाराष्ट्रातील विरोधक आक्रमक झाले, तुम्हाला कोण बच्चू कडू? कोणते ताकद आहे? उगा तुम्ही फार फुगून सांगता. तुम्ही उठले इथे नाही, इथं कामाचं कधी कौतुक केलंय? तुम्ही कधी बीजेपीने केलं, कार्याचं केलंय का? कसली बच्चू कडू कोण आहे? झाडावर चढलं, शिकायच्यावर चढलं, वरून घोषणा दिल्या म्हणजे तो का आंदोलक होतो का? कोण त्याच्याकडे तिथे स्थानिक तरी आहेत का लोक त्याबरोबर? मी ओळखतो, मी विदर्भात ऑब्झर्व्हर होतो. उगाच बच्चू कडू तमाशा असा तुम्हाला कडू लागलं तरी गोड म्हणता. दादा सिंधुदुर्गात आपण खासदार आहात भाजपचे, अजून संशय आहे? नाही, मंत्री भाजपचे आमदार नितेश राणे आहेत, शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत, आपले दोन्ही पुत्र आहेत. त्याच्यात सगळ्यात जास्त आणि चांगलं काम कोण करतं आपण सांगू शकतो का? फार तुम्ही वाईट काम करताय, आग लावायचं काम करताय. नाही, मी उत्तर देणार नाही, असं विचारू नका. नाही, पण दोघांचंही काम, मला दोघांचं काम समजा, दोन्ही हुशार आहे, इंटेलिजंट आहे, दोघंही परदेशात शिकले, दोघंही चांगलं काम करतायत. कुठलंही मला शंकाही वाटत नाही. दोघंही चांगलं काम करून दाखवतील एवढं मला विश्वास आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.